कंपल्सरी प्रत्येक ॲलोपॅथी ड्रग बरोबर आयुर्वेद ड्रग निर्माण करणं हे बंधनकारक होणार आहे. त्या आयुर्वेद ड्रगसाठी आपल्याला आपण स्नातक आहोत आयुर्वेदाचे, तर प्रत्येक कंपनीमध्ये आपल्याला एक नोकरी मिळू शकते. एक लक्षात घ्या, 3 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये फक्त फार्मास्युटिकल नॉलेज नाही आहे, तर रिसर्चचं नॉलेज सुद्धा आहे. तर रिसर्चवर संशोधनासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सगळं अनुभव दिले जातील. पुढे आहे MBA हेल्थ केअर, MPH मास्टर इन पब्लिक हेल्थ. हे दोन्ही कोर्सेस कंपल्सरी. तुम्हाला आता माहिती असेल नवीन MSR जो आलेला आहे त्याच्यामध्ये जो सुपरिटेंडेंट आहे तो कंपल्सरी हेल्थ केअर किंवा MBA हेल्थ केअर किंवा MPH असला तर त्याला जास्त डिमांड आहे. तर हा पण कोर्स आहे जो तुम्ही पार्ट टाइम पण करू शकता आणि फुल टाइम पण करू शकता किंवा ऑनलाईन पण करू शकता. त्याच्यापुढे रिसर्च असोसिएट. आज जगभरामध्ये आयुर्वेदाचा रिसर्च करण्यासाठी भरपूर प्रयत्न केला जातोय. यापूर्वी रिसर्च म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीतच नव्हतं. संशोधनामध्ये आपण काय काय करू शकतो, क्लिनिकल ड्रग ट्रायल कशा केल्या जाऊ शकतात, त्याची एक SOP महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपण आखली आणि त्याच्या आधारावर आपण सर्वजण जर संशोधन करू इच्छित असाल तर त्याचा वापर करून संशोधनामध्ये एक नवीन पर्व आणू शकतो. मागच्या आठवड्यातच WHO बरोबर माझं एक संभाषण झालं आणि 17 तारखेला आम्ही मीटिंग घेतोय सर्व आयुर्वेद प्रॅक्टिशनर्ससाठी, जेणेकरून जे प्रॅक्टिस करतायत ज्यांच्यामध्ये खरंच आयुर्वेदाचं नॉलेज आहे आणि या आयुर्वेदाच्या नॉलेजमधून जर काही डाटाबेस जर क्रिएट करत असतील, पेशंट बघत असतील, नुसता केस पेपर नव्हे, युनिफॉर्म डाटाबेस हा कसा आखला जाऊ शकतो आणि कसा आपण जतन केला जाऊ शकतो, याच्यातून संशोधनाचे नवीन नवीन मार्ग आपल्याला निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि यासाठी आम्ही 50 जणांचा TOT वर्कशॉप सुरू करतो, ज्याच्यामध्ये सर्व प्रॅक्टिशनर्स फक्त असतील. हळूहळू प्रत्येक झोन म्हणजे महाराष्ट्राचे 6 झोन्स आहेत, त्या 6 झोनमध्ये आपण हा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि सर्व प्रॅक्टिशनरला एक युनिफॉर्म सॉफ्टवेअर आपण देणार आहोत, जेणेकरून डेटा कलेक्शन होईल आणि संशोधनामध्ये नवीन पर्व आपल्याला जागरूक त्या ठिकाणी दिसेल. मी ट्रीटमेंट दिली आणि एखाद्या कपलला इनफर्टिलिटी होती आणि त्यांना एक मुलगा झाला. असे मी 100 कपल केले. ते नुसतं तोंडी नको आहे, तर डेटा आपल्याला सांगेल की तुम्ही खऱ्या अर्थाने काय केलं. दुसरी गोष्ट आहे डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च. हा सुद्धा कोर्स आहे. नवीन नवीन आता संस्था होत आहेत ज्या ठिकाणी रिसर्च असोसिएट आणि रिसर्च असिस्टंटची गरज आहे. आज पेपरला तुम्ही जर बातमी बघितली असेल, ॲडव्हर्टाईज असेल, प्रत्येक RH ला प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयात शासकीय मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा वेलनेस सेंटर सुरू होत आहे आणि हे वेलनेस सेंटर इंटिग्रेटेड रिसर्चसाठी सुरू होत आहे. एक लक्षात घ्या, इंटिग्रेटेड रिसर्च म्हणजे काय की मला ॲलोपॅथी शिकून मी मिश्र प्रॅक्टिस करावी असं नाही आहे. या ठिकाणी आयुर्वेदामध्ये काय चांगलं आहे, आयुर्वेदाने काय चांगलं घडू शकतं याच्यासाठी आहे, ज्याच्यामध्ये आपण ऋतुचर्या, दिनचर्या या सर्व गोष्टींचा वापर करून इम्युन सिस्टीम आपली कशी डेव्हलप करू शकतो. आजच्या जगामध्ये आपण श्रेष्ठ कसे आहोत हे दाखवण्याचं खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी गरज आहे आणि ते आपण करू शकतो. विद्यापीठाने आता नवीन डिग्री प्लस मॉड्यूल्स तयार केलेले आहेत, जे इंटर्नशिपसाठी आहेत. 25 मॉड्यूल आता रेडी आहेत. तुम्हाला अकॅडमिक बँक क्रेडिट्स हे जर माहिती असेल तर ह्या अकॅडमिक बँक क्रेडिट्सचं तुम्ही संचय करून एक क्रेडिट म्हणजे 30 आवर्स. त्या 30 आवर्समध्ये तुम्ही जे काही क्रेडिट मिळवाल त्या 25 मॉड्यूल मार्फत ते तुम्ही संचय करू शकता आणि पुढे NEP दॅट इज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे जर तुम्हाला माहिती असेल तर या संचित झालेल्या क्रेडिट पॉईंट्सचा वापर तुम्ही कुठल्याही कोर्ससाठी करू शकता आणि त्या कोर्समध्ये तुमचा वेळ वाचू शकतो आणि तुम्हाला एकाच वेळी 3 ते 4 वेगवेगळ्या डिग्रीज सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनसाठी आपण दिशा इन्क्युबेटर स्थापन केलेला आहे. प्रत्येकामध्ये संशोधन करण्याची इच्छा असते, एक नवीन इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलेला असेल
कोणाला असं वाटलं की हे भावी पिढीसाठी आणि आयुर्वेद प्रॅक्टिशनरसाठी किंवा जगासाठी हे श्रेष्ठ असेल असं तुमच्या डोक्यामध्ये जर विचार असेल, हा विचार तुम्ही इन्क्युबेट करा आणि तुम्हाला जे काही मदत लागेल ते सगळं हे दिशा इन्क्युबेटर तुम्हाला करणार आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि तुम्हाला संशोधनासाठी जर पैशाची मदत लागत असेल तर तुम्हाला CSRच्या माध्यमातून तो फंड सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यानंतर आपण फेलोशिप इन इंटिग्रेटेड फॅमिली मेडिसिन हा कोर्स सुरू करतो. हा 1 वर्षाचा सध्या आहे. सध्या फक्त आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या ग्रॅज्युएटसाठी तो आपण सुरू करतोय आणि या जूनपासून तो सुरू होणार आहे. याच्यामध्ये काय की जे रिमोट प्लेसेसला जे आपले BMS बांधव आहेत, डॉक्टर्स आहेत, जे प्रॅक्टिस करत आहेत, या प्रॅक्टिशनर्सला समोर जर तुमचा कार्डियाक अरेस्ट किंवा कार्डियाक मायोकार्डियल इन्फार्क्शनचा जर पेशंट आला तर प्रथम दर्शनी त्याला काय ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे आणि त्याला उच्च ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या सुख सुविधा आहेत अशा ठिकाणी पाठवायचं असेल तर रेफर करत असताना किंवा रेफर करण्यापूर्वी त्याला प्रायमरी हेल्थ केअर आपण काय देऊ शकतो ते देऊन त्याला आपण त्या सेंटरला आपण पाठवू शकतो. एवढं सगळं नॉलेज या मॉड्यूल्समधून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तसंच ॲलोपॅथी डॉक्टर्सला पंचकर्मामध्ये ज्यावेळेस आपण एखादा विरेचनाचा पेशंट आहे किंवा वमनाचा पेशंट आहे आणि वमन करत असताना त्याच्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा वमन झाल्यानंतर डिहायड्रेट होतो तर अशा वेळेस हा पेशंटला आपण लगेच IV लावायचं नाहीये तर त्या ठिकाणी 4 ते 6 तासामध्ये सुद्धा त्याचा रिगेन होणार आहे आणि आपला जो संसर्जन क्रम आहे हा जर त्याला समजला तर निश्चितच आपण दिलेल्या ट्रीटमेंट बोगस नाही किंवा आपण क्वॅक्स नाही आहोत हे सुद्धा सिद्ध होऊ शकतं. त्याचप्रमाणे ॲनोरेक्टल डिसऑर्डर्स असतील, पंचकर्मामध्ये तुम्हाला पुढे जाऊन स्वतःचं सेंटर सुरू करायचं असेल, कॉस्मॅटिक किंवा ब्युटी थेरपी सुरू करायचे असतील, हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा तुम्हाला त्याचं नॉलेज घेण्यासाठी फेलोशिप कोर्सेस आहेत आणि ते आपण विविध महाविद्यालयांमध्ये सुरू करत आहोत. आज गरज आहे अहंकार म्हणजे मीपणा सोडायची. आपण सर्व एकत्रित येण्याची गरज आहे. म्हणजे आपण एकत्र आलो तर आय विल बी रिप्लेस बाय बी म्हणजेच इलनेस विल बी रिप्लेस बाय वेलनेस आणि हे वेलनेस म्हणजेच आयुर्वेद आहे. आयुर्वेद एक प्रिव्हेंटिव्ह शास्त्र आहे आणि या प्रिव्हेंटिव्ह शास्त्रामध्ये आपण काय काय करू शकतो. एक वेलनेस सेंटर माध्यमातून तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह नाही तर तुमच्या बरोबर कमीत कमी 50 लोकांचा उदरनिर्वाह करू शकता. हे लक्षात घ्या. वेलनेस सेंटरमध्ये तुम्ही डाएट ॲडवाईस करू शकता, व्यायाम काय करायचा ॲडवाईस करू शकता, सौना बाथ असेल, वॅक्स बाथ असेल, नॅचरोपॅथीमध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व आहेत. पंचकर्माचे मसाजेस आहेत. पंचकर्मामध्ये आपण एकाच वेळेस पॅकेज सिस्टीम न लागता मगाशीच साहेबांनी उल्लेख केला की या ठिकाणी आपण पैसे कमवण्यासाठी आता बऱ्याच ठिकाणी पंचकर्माचे पॅकेजेस सुरू झालेले 25,000, 50,000, 5 दिवसात 5 पंचकर्म. तर हे योग्य नाही कारण लोकांनाही कळतं यार की आपण ट्रीटमेंट काय करतो आहोत. तर आपण दिलेल्या ट्रीटमेंटने रुग्णाचा फायदा कसा होईल आणि रुग्णाच्या दृष्टीने जे काही चांगलं असेल ते करा. भविष्य तुमचं उज्ज्वल आहे आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.